हॅलो नमस्ते. आपल्या सर्वांचं खाईन तर तुपाशीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत मस्त असे क्रिस्पी आणि हेल्दी मुगाचे डोसे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपल्या घरामध्ये कायमच अवेलेबल असतं. आणि जर का तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा हेल्दी प्रोटीन रिच डाएट घेत असाल तर नक्कीच तुमच्या डाएटमध्ये तर हे डोसे असायलाच हवेत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण आता. इकडे बघू शकता तुम्ही, मी घेतलेले आहे 3 वाट्या मूग आणि त्याच्यात टाकलेलं आहे एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 6 ते 7 हिरवी मिरची, एक चमचाभर जिरं आणि चवीपुरतं मीठ. एवढंच साहित्य आपण आता मिक्सरला असं जाडसर असं वाटून घेऊया. खूप जास्त पेस्ट बनवायची नाही. जर का पेस्ट बनवली तर ते डोसे असे क्रिस्पी बनणार नाहीत आणि ते मस्त असे चांगले भाजलेही जाणार नाहीत. इथे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये मी असं एकदम खूप बारीक पण बनवलेलं नाही आहे आणि खूप जाड पण ठेवलेलं नाही. साधारण असं दरदरीत मी हे वाटून घेतलेलं आहे. याच्यात आता मी ॲड करते साधारण अर्धा वाटी एवढं रवा मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायची आहे, म्हणजे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. इथे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की मी किती पाणी टाकलेलं आहे आणि मेन म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे ते नक्की तुम्ही इथे चेक करा. अशा पद्धतीनं तुम्हाला बॅटर बनवायचं आहे आणि 5 ते 7 मिनटांसाठी बाजूला ठेवायचं आहे. आता 7 मिनटं झाल्यानंतर ना मी इकडे तवा पहिल्यांदा गरम करून घेतलेला आहे. त्याच्यात टाकलेलं आहे 2 ते 3 थेंब तेल आणि कांद्याने ते तेल पूर्ण तव्यावरती पसरवून घेतलेलं आहे. एक लक्षात ठेवा, मुगाचा डोसा बनवताना आपल्याला तवा हा मस्तपैकी चांगला गरम करून घ्यायचा आहे, तरच डोसे मस्त बनतील, चांगले बनतील. इथे बघू शकता आता मी पहिला डोसा बनवत आहे. पहिला डोसा बनवताना मी ही जी पद्धत आहे ही नवशिके जे आहेत किंवा नवीन स्वयंपाक करायला जे शिकलेले आहेत त्यांच्यासाठी आहे. एकदम हळू असं ही पळी बघा मी कशी पकडली आहे. अशा पद्धतीने पूर्ण तव्यावरती आपल्याला डोसा पूर्ण असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. एकदम हळू, काही गडबड नाही करायची. पहिला डोसा बनवताना काळजी घेतली तर दुसरा डोसा एकदम बेस्ट आणि परफेक्ट बनेल. मी फ्रँकली तुम्हाला सांगते, पहिला डोसा खराब पण होऊ शकतो, तर त्याच्यात काही घाबरायची गरज नाही आहे. दुसरा डोसा मात्र तुमचा एकदम परफेक्ट आणि चांगलाच बनेल. अशा पद्धतीनं पूर्ण डोसा मी स्प्रेड करून घेत आहे तव्यावरती. आणि ही रेसिपी तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा आणि नक्की घरात तुम्ही बनवून बघा. हा डोसा तुमच्या घरातल्यांना सर्वांना आवडेल. आणि जर का हेल्दी ऑप्शनमध्ये तुमच्या मुलांना वगैरे डब्बा द्यायचा असेल तुम्हाला, तर हा एक डोशाचा चांगला आणि बेस्ट ऑप्शन आहे. इथे बघा अर्धा चमचा मी तुपाचा टाकलेला आहे आणि मी आता झाकण देऊन ठेवलेला आहे डोसा. साधारण 1 मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचा आहे. अशा पद्धतीनं आता तुम्ही बघू शकता, वरूनच आपल्याला समजते की हा डोसा मस्त असा खालून गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आपण हा आता पलटवून घेऊयात. इथे बघू शकता तुम्ही की मी अगोदर पूर्ण सगळ्या बाजूंनी डोसा कुठं चिकटला आहे का तव्याला हे बघितलं आणि त्याच्यानंतरनं आपण हा डोसा पलटवून घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही कलर किंवा रंग म्हणा किती सुंदर आलेला आहे डोशाला. अशा पद्धतीनं थोडासा मीडियम गॅसवरती हा डोसा भाजून घ्यायचा आहे. आणि इथे बघा पातळ किती आहे तेही मी तुम्हाला दाखवते. आणि हा डोसा जर का तुम्ही एकदा खाल्लात तर कायम तुमच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा लंचमध्ये तुम्ही नक्की हा बनवाल असं मला तरी वाटते. कारण की हा डोसा खूप हेल्दी आहे आणि कमी वेळामध्ये बनतो. अशा पद्धतीनं मस्त असा क्रिस्पी मी हा डोसा भाजून घेतलेला आहे. हा मी आता एका साईडला ठेवते आणि अजून एक डोसा तुम्हाला नॉर्मल पद्धतीनं कसा तव्यावरती पसरवायचा आहे हे पण दाखवते. ज्यांनी अगोदर डोसा बनवलेला आहे मुगाचा, त्यांना अशा पद्धतीनं पसरवायला काहीच अडचण येणार नाही. पण जर का नवशिके असतील तर अशा पद्धतीनं पसरायला थोडासा वेळ लागेल किंवा मग तो इव्हनली असा पसरला जाणार नाही. त्याच्यासाठी जे मी पहिला डोसा बनवलेला आहे त्या पद्धतीनं तुम्ही पसरवून घ्या तव्यावरती. त्या पद्धतीने तव्यावरती डोसा पसरवायला काहीच अडचण येणार नाही. नवशिके असतील तरीही, आणि जर का पहिल्यांदा बनवत असतील किंवा मग अगोदर पण बनवला आहे पण तो जमला नव्हता, तो असा तव्यावरती स्प्रेड करायला जमला नाही असंही असेल, तरी पण त्यांना त्या पद्धतीने जर का डोसा तुम्ही तव्यावरती पसरवला तर तो नक्की जमेल. आणि मुगाचा डोसा बनवताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की
तवा चांगला तापलेला हवा, त्याच्यासाठी तुम्ही एक 5 मिनटासाठी तवा हवं तर तापायला ठेवा. हा पण डोसा बघू शकता तुम्ही किती मस्त त्याला कलर आलेला आहे. हा पण डोसा माझा तयार झालेला आहे. आता मी ताट वाढून घेते. आज मी बनवलेलं प्रोटीन रिच असं लंच, त्याच्यामुळे मी लंचमध्ये हा डोसा बनवलेला आहे. आता इकडे बघू शकता मी पनीरची भाजी घेतलेली आहे, 1 वाटी डाळ घेतलेली आहे आणि हा डोसा. अशा पद्धतीनं आजचा माझा लंच आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.